अर्धा प्रवास झाला आहे आपला. तर मित्रांनो इथे थांबलो आहे आम्ही. प्रवास थोडा लांबचा आहे त्यामुळे थोडं थांबून पाणी वगैरे घेऊन फ्रेश होऊ. आणि इथली बिर्याणी फेमस आहे मित्रांनो, तर ती घेतोय पार्सल कारण भूक सर्वांना लागले. पहिले तर आपण बिर्याणीवर ताव मारू आणि नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर मित्रांनो पोहोचलो आम्ही लोकेशनवर आणि वरदचा मामा आला आम्हाला घ्यायला. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कारण होडीमध्ये मासेमारी करण्याचा आनंद आज खूप दिवसांनी घेणार आहोत. त्याचसोबत होडीचा प्रवास एन्जॉय करणार आहोत. तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला मित्रांनो जाऊया आपण पुढे. आणि वरदच्या हातात आहे थंडा आणि माझ्या हातात आहे पिशव्या. त्यामध्ये आहे फ्रायचं सामान आणि बरंच काही सामान आपण घेतलं आहे. आणि समोर मित्रांनो आपल्याला जो नजारा दिसतोय तिथं आपल्याला जायचं आहे आणि या लांबूनच आपल्याला पाणी दिसतंय. तर मित्रांनो असं दिसतोय समोरून नजारा आणि आपण आलो आता तळ्याच्या जवळ. आणि याच तळ्यामध्ये आपल्याला मासे पकडायचे आहेत आणि बोटीमध्ये ते पकडणार आहोत मित्रांनो पाग लावून. आणि बोटीची वगैरे जी काय अरेंजमेंट आहे ती पुढं मामांनी केलेली आहे. तर पोचतोय आम्ही आता लोकेशनवर आणि ऊन जास्त झाले मित्रांनो, त्यामुळे समोरच्या ज्या झाडाचे सावली येते ते आपण सगळं आपलं साहित्य ठेवतो आहे. मासे पकडल्यानंतर तुम्हाला रेसिपी पण पाहायला मिळणार आहे. तर त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. तर मित्रांनो आपल्यासारखे दुसरे मासेवाले पण आहेत आणि ते सुद्धा बोटीतून मासेमारी करतायत. पण आपल्याला तर जाळी सोडायची नाही, तर बोटीतूनच पाक टाकायचा आहे. आणि त्यामुळे जास्त वेळ न लावता आपण लागू आता आपल्या तयारीला. तर आपले बोट मित्रांनो कडेला आलेले आहे आणि त्या बोटीतून आपण आता जात आहोत पाक घेऊन. तर हे आहेत आमचे भाऊजी आणि त्यांनी घेतलाय बोटीचा चार्ज. बोटीत जास्त प्रवास झाला नाही माझा, त्यामुळे थोडी भीती वाटते आम्हाला. आणि बोट हालते जास्त इकडे तिकडे, त्यामुळे जरा भीती वाटते. तर मित्रांनो वाटलं तेवढं सहज नाही. बोटीमध्ये बॅलन्स खूप गरजेचा आहे, नाहीतर इकडे तिकडे बोट हालत राहते. आणि हे आहेत मामा, त्याने आम्हाला अगदी आवर्जून खास मासे खाण्यासाठी बोलवलेले आणि ही बोट देखील त्यांचीच आहे. आणि पाग वगैरे घेऊन आता आपण करतोय मासे पकडायला सुरुवात. तर मित्रांनो टाकलाय आपण आता पहिला पाग आणि बघूया आपल्याला काय भेटते की नाही. तर मित्रांनो पाक टाकल्यानंतर थोडा वेळ थांबायचं असतं कारण पाक जो आहे तो पूर्ण खाली तळापर्यंत गेला पाहिजे आणि व्यवस्थित खाली बसला पाहिजे. त्यानंतर मग आपण हळूहळू वरती खेचणार आहोत. आणि त्याआधी आपल्या बोटीमध्ये थोडंसं पाणी साचलं होतं, ते आपण ड्रमच्या साहाय्याने थोडंसं बाहेर टाकून दिलं. मित्रांनो जाळ फेकायला सराव लागतो कारण होडी खूप इकडे तिकडे झुलते आणि बॅलन्स ठेवणे गरजेचे असते. पण मामा त्यात खूप एक्सपर्ट आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि जो आपण जाळ फेकलो होतो त्याला बघूया किती मासे भेटले की नाही ते. तर मित्रांनो आपण पहिले जाळ फेकलो त्यात मासे काय अडकले नाही, त्यानंतर लगेचच दुसरं आपण फेकले आणि यात बघूया आपल्याला मासे भेटतात की नाही. तर याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला भेटल्यात मासे फंटूस आहेत, चिलापी 4-5 चिलापी भेटलेले आपल्याला. ओके मध्ये झालंय काम मित्रांनो. ओके. तर मित्रांनो बघा होडीमध्ये पाणी साचतंय आणि ते काढायचं काम वरद करतोय. त्याच्याकडे डबडं दिलाय आणि त्या डबड्याने तो पाणी काढतोय. तर इथे मित्रांनो पाक जो आहे आपला तो अडकलाय खाली आणि मामा आहे ते खाली पाण्यामध्ये उतरलेत आणि बुडून जो पाक अडकलाय तो काढणार आहेत. तर हे काम पण मित्रांनो खूप मेहनतीचं आहे. मासे पकडणे जितकं आपल्याला सोपं वाटतं तेवढं नाही. काय आला निघले का. तर
मित्रांनो आपण दुसरे बोट देखील मागवलेले आहे आणि हे बघा एवढे मासे पकडलेत आपण. आणि ही खास आता मासे पकडण्यासाठी बोट ठेवूया आणि आपण दुसरे बोट मागवलेले आणि ती देखील आलेली आहे मित्रांनो. तर आपण जाऊया आता त्या ह्या बोटीमध्ये. तर ही बोट घेतली आपण कडेला आणि तिथे उतरून आपण ह्या बोटीमध्ये जाणार आहोत. आणि मस्त मित्रांनो बोटीत फिरण्याचा पण आनंद आपण इथे घेऊया आणि मासे देखील पकडूया. एकच नंबर मित्रांनो. आपले घ्या करायला याच्यात. तर मित्रांनो आम्ही केले बोट चेंज आणि आम्ही दोघं तिघ जण ह्या बोटीमध्ये आलोय आणि जे मासे पकडणार आहेत ते त्या बोटीमध्ये आपण ठेवले. आणि आपण आता जरा फिरण्याचा आनंद घेऊया आणि दुसऱ्या माशावाल्यांजवळ पण आपण जाऊया. त्यांनी किती पकडले मासे किती नाही ते पण बघूया. तर जाऊया आपण मित्रांनो मस्तपैकी एक नंबर. तर मित्रांनो दुपारचं वातावरण झालंय आणि जे ऊन होतं ते थोडं कमी झालंय आणि बोटीमध्ये जे आपल्याला फिरायला पण थोडीशी मजा वाटते आता. तर मित्रांनो मासे पकडून झालेत आणि बोट आणले आता कडेला. आता बघूया मामाने किती मासे पकडलेत. तर एक उडला ना मामा, एक उडला ना. तर मित्रांनो मामांना भेटले मोठे मोठे मासे. बऱ्यापैकी मासे पकडलेत मित्रांनो. मोठी साईज आहे. एकच नंबर. हे बघा मित्रांनो एका पागात 2 आलेत. 2 मोठे मासे पकडलेत. 3 होते पण त्यातला बोलले की एक निघून गेला. तर 2 चांगले मोठ्या साईजचे 2 मासे भेटले ते एकाच पागामध्ये. एकच नंबर. मित्रांनो आपण येताना मासे कॅरी करण्यासाठी थर्मास आणलेला आहे आणि बर्फ देखील आहे त्याच्यात. कारण जे मोठे सिल्वर फिश मासे आपल्याला भेटलेत ते आपण घरी नेणार आहोत आणि जे फंटूस मासे आहेत म्हणजे जे चिलापी मासे आहेत त्याचे आपण बनवणार आहोत फ्राय. तर भरपूर मासे भेटलेत मित्रांनो. त्यामध्ये जे मोठे साईजचे मासे आहेत ते सिल्वर फिश आहेत आणि बाकीचे जे मासे आहेत ते फंटूस म्हणजे चिलापी ती पण खूप मोठ्या साईजचे आहे. आणि एवढं तर आपण इथे रेसिपीसाठी वापरणार नाहीत आणि यातले जे मोठे मोठे मासे आहेत ते आपण घरी नेणार आहोत. तर मित्रांनो बघताय भरपूर असे मासे आपल्याला भेटलेत. ज्यामध्ये सिल्वर फिश आहे ते 4-5 मोठे मोठे भेटतात आणि फंटूस चिलापी देखील आपल्याला मासे भरपूर भेटलेले आहेत. तर आपण आणलाय थर्मास आणि त्या थर्मासमध्ये आपण हे मासे नेणार आहोत. एक नंबर. हे बघा मित्रांनो 1.5-2 किलोचा मासा असेल अंदाजे आणि चांगले मासे भेटलेत मित्रांनो आपल्याला कमी वेळेमध्ये. मस्त मासे पण भेटले आणि आपण फिरलो पण बोटीमध्ये. मस्त एन्जॉय घेतला. हे बघा फंटूसची पण मोठी साईज आहे. एकच नंबर. तर मित्रांनो पकडलेल्या माशांची आपण रेसिपी करणार आहोत आणि त्यासाठी जे मासे आहेत आपले जे फंटूस आहेत मोठमोठे फंटूस घेतलेत. मस्त कापून स्वच्छ केलेत. आता काही कापायचे बाकी आहेत. तर आपण लागूया आता पुढच्या तयारीला. आणि हा एक मास आपण थोडा पाण्यामध्येच ठेवला आहे कारण तो पण आपल्याला फ्राय करायचा आहे. तर लागूया आपण आता पुढच्या तयारीला.
चूल वगैरे आहे जे आपण ते बनवणार आहोत. तर आता वळतोय आपण आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय म्हणजे कुकिंगकडं. तर त्यासाठी चूल वगैरे बनवलेले आहे मित्रांनो. आणि हाच एक इंटरेस्टिंग पार्ट असतो जो घराबाहेर जेवण बनवायची मजा वेगळीच असते. मग त्यासाठी चूल बनवायची, लाकडांचे जमवाजमव, इथे कोणी स्पेशल कुक नसतो बरं का. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने इथे सहभागी असतो. भाऊजींनी आणली साफ केलेली मस्त ताजी मच्छी. तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया आपली सर्वांची आवडती रेसिपी तवा मच्छी फ्राय. आणि हे आहेत आमचे रवी भाऊजी आणि आज बनवत आहेत ते चुलीवर मासे फ्राय. तसं बाहेर जाऊन फिशिंग आणि कुकिंगची त्यांना खूप आवड आहे. आज ते आलेत आमच्याबरोबर आणि आज आम्ही देखील खूप खुश आहोत कारण मासेमारी आणि बोटिंग हे आम्ही मनसोक्त एन्जॉय केलं आहे. त्याचबरोबर ताजे मासे खायला मिळणार, मग काय एकच नंबर भाऊ.